चला तर मग आज आपण बनवूया बाजारातली खारी विसरात. फक्त 5 मिनिटाच्या तयारीत घरच्या घरी आपण आज खारी बनवूया. खुसखुशीत आणि चवीला टेस्टी अशी खारी बनवू. ही ट्रिक फक्त मैदा आणि काही साध्या साहित्यापासून बनवा बेकरीसारखी खारी. आता आपल्याला इथे लागणार आहे 2 वाटी रवा. आपण चाळणीत टाकून घेऊ. मैदा 2 वाटी मैदा आपण चाळणीमध्ये टाकून घेऊ आणि हे चाळणीनंच छान चाळून घेऊ आपण, म्हणजे यामध्ये काही असलेलं बबल्स वगैरे हे निघून जातील. आता या चमच्याने आपल्याला 2 टेबलस्पून यामध्ये आपण रवा टाकून घेऊ. हा रवा फक्त आपण खुसखुशीतपणा येण्यासाठी आपण टाकून घेतलेला आहे. हाही आपण छान चाळून घेऊ. आता आपण यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊ चवीपुरतं. आता 2 चम्मच आपण तेलाचं मोहन केलेले आहेत, कडक तेल. आता आपण यामध्ये 1 चम्मच ओवा टाकून घेऊ. तो मी हातावर चोळून घेते. आपण हा 1 चम्मच ओवा यामध्ये टाकून घेऊ. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये जे आपण तेलाचं मोहन केलं होतं 2 चम्मच ते आपण यावर टाकून घेऊ. आता हे गरम आहे तोपर्यंत आपण हे चम्मचने मिक्स करून घेऊ. आता पहा, आपल्याला हे हाताने एकसारखं मळून घ्यायचे. तेल पुन्हा जर लागत असेल तर आपण टाकून घेऊ. पहा, हे असा गोळा जर झाला, असा मुठीमध्ये जर गोळा आला चांगला, तर आपलं तेल हे बरोबर झाले. आणि जर तुमचा गोळा हा सुटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल गरम करून टाकू शकता. तर यासोबतच आता मी यामध्ये थोडं पाणी घालून हा उंडा मळून घेत आहे. हे पीठ हे मळून घेते आणि हे पीठ आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचे. अजिबात आपण मऊ पीठ मळू नका. जर आपण पीठ हे मऊ मळलं तर आपली जी खारी आहे ती तेलकट होऊ शकते. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच तुम्ही हे पीठ मळून घ्या. चला तर आपला हे पीठ मळून आपलं तयार झालेलं आहे. तर आपलं हे पीठ पहा, एवढं घट्ट असं मळायचंय. जास्ती म्हणजे हे पण नाही करायचं, जास्ती मऊ सुद्धा मळायचं नाही आणि जास्ती घट्ट सुद्धा मळायचं नाही. या प्रकारे आपल्याला हे पीठ मळायचे आणि असंच अर्धा तासासाठी आपण हे झाकून ठेवायचे. तर आपण 1 चम्मच तुपामध्ये हे 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतोय. हे आपल्याला चिरोटेच्या साठ्यासाठी लागणार आहे. हे बघा. तर आपल्याला ती खारी अशा प्रकारे थोडीशी लाटून घ्यायची आहे. तर पहा, किती छान अशा लेयर्स दिसत आहेत आपल्या खारीला. पाहू शकता तुम्ही. तर पहा, आता आपले हे तेल गरम झालेले आहे. तर ते आपण आपल्या खाऱ्या टाकून घेतोय. आपल्याला खारी ही मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायची आहे. मीडियम टू स्लो फ्लेमवरच आपल्याला ही खारी तळायची आहे. तर फुल गॅस तुम्ही करू नका.
तर पहा आपल्या खारील किती छान लेयर्स आलेले आहेत. तुम्हाला मी इथे गोल आकारात खारी कट केलेली आहे. तुम्हाला ज्या आकारात हवी असेल त्या आकारात तुम्ही खारी कट करू शकता.